Yeah. Good morning, everyone. Today we will revise first quickly entire complex number for Manish as he's a new student. Manish, what is complex number? बसून सांग निवांत. रियल नंबर प्लस ओके. इमॅजिनरी नंबर काय आहे? ओके ठीक आहे. ए प्लस आय बी ठीक आहे. जस्ट ऑनलाईन लेक्चर करून त्याला हे बेसिक तरी माहिती की कॉम्प्लेक्स नंबर काय आहे. कॉम्प्लेक्स नंबर इज इक्वल टू काय बोललास तू? रियल नंबर प्लस इमॅजिनरी नंबर. ठीक आहे. रियल नंबर काय आहे स्टँडर्ड फॉर्म मधला? ए. ठीक आहे, स्टँडर्ड फॉर्म घेऊ आपण. ए प्लस आय बी हा स्टँडर्ड फॉर्म सगळीकडे यूज केला जाणार आहे ॲज अ कॉम्प्लेक्स नंबर पूर्ण लेसनमध्ये. त्याच्यातला ए आहे आपला रियल नंबर, आय बी आहे आपला कॉम्प्लेक्स इमॅजिनरी नंबर. ओके. सो आणि ह्या चॅप्टरमध्ये झेड म्हणून कन्सिडर करतो आपण कॉम्प्लेक्स नंबरला. सेकंड काय शिकलो? कॉन्जुगेट ऑफ अ नंबर, कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. व्हेरी गुड. सो कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय? अपोजिट साईन ऑफ अ नंबर. कुठल्या नंबरची? हां, फक्त इमॅजिनरी नंबर हा जो पार्ट आहे त्याचीच साईन चेंज होणार आहे. ठीक आहे. पटकन एक एक्झाम्पल घेऊ कॉन्जुगेटसाठी. झेड सिम्बॉल काय असणार आहे? झेड बार. ओके ठीक आहे. ए मायनस आय बी हा कन्वर्ट केलाय काय कॉन्जुगेटमध्ये. ठीक आहे. आता एक्झाम्पलसाठी ना, ठीक आहे, बेसिक तू सांगशील ना आता एक्झाम्पल्स. मी कॉम्प्लेक्स नंबर सांगणार आहे, तू कॉन्जुगेटमध्ये सांगणार आहे. तुम्ही सगळे जरा बॅग मागे ठेवा आणि लांब लांब बसा. ठीक आहे ठीक आहे, तुझी राहू दे. ठीक आहे. झेड झेड नाही, कॉम्प्लेक्स नंबर आहे हा. झेड इज इक्वल टू 3 प्लस 2i. ह्याच्यातला इमॅजिनरी पार्ट कुठला आहे? व्हेरी गुड. आणि तुला आता कॉन्जुगेटमध्ये करायचं आहे. व्हेरी गुड. 3 मायनस 2i. आता हे सांग. झेड इज इक्वल टू 3 मायनस रूट मायनस 3. ह्याच्यात इमॅजिनरी पार्ट आहे का पहिले हे आयडेंटिफाय करायचं नाही आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हेच सांग, इमॅजिनरी नंबरची व्हॅल्यू काय आहे? आय इज इक्वल टू अंडर रूट मायनस 1. ठीक आहे. ही तुझी आयची व्हॅल्यू आहे. आता ही व्हॅल्यू आपल्याला हिथे कुठेच पण इथं रूटमध्ये मायनस साईन तरी दिसते तुला? हे पार्ट तरी सेम दिसतोय लाईक इमॅजिनरी. हां, आता बोलशी आता तू सांग मला कसं करशील. व्हेरी गुड. काय केलंस तू इथे? रूट मायनस 3 होतं, त्याला काय केलं? अंडर रूट. तुम्ही हळू, तुमचं काय चर्चा चालली आहे? ओके ठीक आहे. पण ते त्याला आपण तुम्ही परत एकदा रिवाइज करू शकता ना. अभ्यासाचं बोलताय ठीक आहे, पण रिव्हिजनच चालू ना. हे काय तुम्हाला नाहीये का? सी मायनस 1 इंटू 3. सो सेपरेट रूट्स केले फक्त. अंडर रूट मायनस 1 इंटू अंडर रूट 3. आपण हे लगेच विसरतो की आपल्याला हा आय कन्वर्ट केला तर ह्याला आपण डिरेक्टली असं लिहितो 3i. पण हे बरोबर आहे का? तुम्ही दोघं सांगा, हे बरोबर आहे का? हां थांब, आता तू सांग, हे 3i का नाहीये बरोबर? सी आपण काय करतोय? अंडर रूट. रूट पण आता रूट हे दोघांना पण आहे. रूट मायनस 1 पण रूट आहे आणि 3 ला पण रूट आहे. सो
डिरेक्टली हा टर्म कन्वर्ट केला आय मध्ये, इट डझंट मीन 3चा पण रूट गेला. सो 3चा रूट राहणार. सो हे रॉंग आहे आणि हे करेक्ट आहे. रिमेनिंग विल बी आय रूट 3. ठीक आहे. सो इथे तुम्हाला भेटलं रूट 3i. ही मायनस साईन चेंज झाली प्लसला. कॉम्प्लेक्स नंबर कॉन्जुगेटमध्ये कन्वर्ट झाला. सिम्पल झालं. आता हा होता कॉन्जुगेटपर्यंत. आता तुला ऑपरेशन्स ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर्स बघ म्हणजे काय, ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन किंवा अजून काय मल्टिप्लिकेशन, हे टाईप्स आहेत सगळे ऑपरेशन्स ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. तुला ॲडिशन माहिती आहे आता कसं करायचं आहे, सॉल्व करशील इथे येऊन? थांबा थांबा मी सम देते त्याला एक. आज आपण पूर्ण आहे ना जेवढं शिकलोय ते सगळं रिव्हिजनच करणार आहे, बिकॉज त्याचे आपण खूप क्वेश्चन्स आता बघूयात. हां, एक्सरसाइज मधले एक्सरसाइज 3.1, एक्सरसाइज 3.2. ठीक आहे. काय ॲडिशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर करतो. एक्स इज इक्वल टू, हा आहे तुझा फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर आणि सेकंड x2 इज इक्वल टू 3 नको आता खूप, 8 प्लस 4i. ओरली सांग. नाही ठीक आहे तू बरं मी सॉल्व करते इथे, तू सांग मला. हां, x प्लस x2 इज इक्वल टू 3 प्लस 2i. व्हेरी गुड. ब्रॅकेट प्लस 8 प्लस 4i, ब्रॅकेट क्लोज. आता व्हेरी नाईस, व्हेरी गुड. आय ठीक आहे 6i वॉट एव्हर. हे बघ 11 प्लस 6i. व्हेरी स्मार्ट. ठीक आहे. ॲडिशन क्लिअर आहे. सबट्रॅक्शन असंच करायचं आहे साईनमध्ये, केअरफुल. मल्टिप्लिकेशन हां डिव्हिजनसाठी येते. मल्टिप्लिकेशन सिम्पली मल्टिप्लाय करायचं आहे. घ्यायचं आहे त्याचं कुठलं एक्झाम्पल वगैरे तुला? मल्टिप्लिकेशन ऑपरेशन्स ऑफ कॉम्प्लेक्स नंबर क्लिअर आहेत? ओके. मग आता एक्सरसाइज 3.1 मध्ये मी टेक्स्ट बुक ओपन करते. काय ओके घेऊ, आपण घेऊ, सगळं घेऊ. हे झालं. एकदा तुला घ्यायचं. एक मिनिट, लास्टला मनीष एकदा सांग मला 2 प्लस 3i. एक मिनिट. 2 प्लस रूट 3 हा तुझा x आहे. ह्याला कॉन्जुगेट मध्ये सांग. 2 प्लस रूट 3 का? हां तिथे टर्मच नाही आहे मायनसचा, सो तो आय येणारच नाही तिथे. सो बेसिकली हा होणार 2 प्लस रूट 3 ॲज इट इज. मेनली कन्सेप्ट माहिती आहे की इमॅजिनरी नंबर असेल तरच आपण चेंज करणार आहे साईन. ठीक आहे. 3.1 हे व्हॅल्यूज माहिती आहे तुला मनीष?
आय इज इक्वल टू रूट -1. सॉल्व कसे करायचे जर का व्हॅल्यूज तुला अचानक आठवले नाही तर मागच्या लेक्चरमध्ये माहिती. ठीक आहे. आता डिव्हिजन ओके येस थँक्यू. हां डिव्हिजनमध्ये फक्त थोडं कॉम्प्लिकेशन्स होते. हे रीड करून आपल्याला काय माहिती की Z1 आणि Z2 दोन कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत. दोन कॉम्प्लेक्स नंबरचं डिव्हिजन आपण करू शकतो. पण डिव्हिजन केल्यानंतर ना त्यांनी सांगितलं आपल्याला कॉन्ज्युगेटनी मल्टिप्लाय करून आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. आणि मग आता कॉन्ज्युगेटनी मल्टिप्लाय करणार म्हणजे काय, जो काही डिनॉमिनेटरला साईन असणार आहे त्याचं ऑपोजिट घेणार, ऑपोजिटनी दोन्हीला मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. मग dividing the division can be carried out by multiplying and dividing Z1 and Z2 by conjugate of Z. हा काय C plus ID, हा तुझा Z2 आहे, सो conjugate of C plus ID. ठीक आहे. मग आता इथपर्यंत सगळे कन्सेप्ट झालेत. सॉल्ड एक्झाम्पल्स. व्हॉट द हेल. Exercise 3.1. Write the conjugates of the following numbers. First easy. पटपट सांगा म्हणजे लगेच होईल. फर्स्ट 3 + I कॉन्जुगेट. हां तिघांनी सांगा, एका फ्लोमध्ये सांगा म्हणजे मला कळेल की तिघांना येते. फर्स्ट वन 3 + I. सेकंड 3. हां थर्ड. व्हेरी गुड. फोर्थ सॉल्व करू आपण. हां सॉल्व केलेलं आपण, तरी अजून एकदा करू. काय क्वेश्चन रूट -5 मायनस आहे ना. हां थर्ड एक्सरसाइज 3.1 कॉन्जुगेट एक्स आहे हा. आता एक्स बार इज इक्वल टू प्लस व्हेरी गुड. एक्स बार इज इक्वल टू अंडर रूट. हां ठीक आहे. क्लिअर. ठीक आहे. हे झालं. हा फक्त ह्याला स्टार मार्क करून ठेवा टेक्स्टबुकमध्ये. तू टेक्स्टबुक नाही आणलंस का. ठीक आहे. घ्यायचेत का अजून. हां चालेल. लवकरात लवकर घ्या, नाही तर तसे आहे इथे टेक्स्टबुक. फर्स्ट हा एकच होता. 5I 6 √5 मायनस √5 + I. व्हेरी गुड. येस फाईन डन. Express the following form of A plus IB where A and B belongs to real numbers. ही पूर्ण दो IB हा इमेजनरी पार्ट सोबत आहे म्हणजे काय B लगेच आपला इमेजनरी नंबर होणार आहे का, तो रियल नंबरच आहे. ठीक आहे. सो A and B belongs to real number where I is equal to √-1. आता ह्या पूर्ण सम्समध्ये तुम्हाला A आणि B ची व्हॅल्यू सॉल्व करायची आहे. फर्स्ट वन मध्ये तर तुम्ही ब्रॅकेट मल्टिप्लाय करणार आहे आणि मग जी व्हॅल्यू येईल A आणि B ची कॉम्प्लेक्स नंबर आहे ना. हे बघ बेसिक्स हे माहिती आहे आपल्याला की यू डू एनी ऑपरेशन्स विथ कॉम्प्लेक्स नंबर्स यू विल गेट रिमेनिंग कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. नाव इथे मल्टिप्लिकेशन आहे, इथे डिव्हिजन आहे, परत इथे मल्टिप्लिकेशन प्लस डिव्हिजन, इथे ॲडिशन आहे. मग ह्या सगळ्यांचं ॲट दी एंड कन्क्ल्युजन काय येणार आहे, कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे. आता हा सम सॉल्व केल्यानंतर केलाय का तुम्ही हा सम सॉल्व. ठीक आहे. तू पण केलंयस.
फिफ्थ ना, हां ठीक आहे, घेऊ आपण लगेच हा सम. ह्याच्या हा सॉल्व केला वे फोर्थ. ठीक आहे, फोर्थ वन सॉल्व करू आपण, मग फिफ्थ करू. पहिले ह्याच्यासाठी फर्स्ट वन करू. ठीक आहे. आणि हे बघ, जे काही डाऊट्स आता तुला मागच्या लेक्चर्सचे असतील मनीष, ते सगळे ह्यांच्याकडून क्लिअर करून घे. ठीक आहे. आता फर्स्ट वन वरत इथे येऊन सॉल्व करणार आहे. एक्सरसाइज 3.1 क्वेश्चन नंबर कुठला आहे? ओके, क्वेश्चन नंबर 2 मधला फर्स्ट क्वेश्चन काय? 1 + 2i प्लस आहे ना फक्त. हे मल्टिप्लिकेशन ऑफ 2 कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत मनीष. सी वरच सॉल्युशन. सेकंड वन सॉल्व केलंस? हां ठीक आहे, इझी. थर्ड वन मल्टिप्लिकेशन करायचं खाली आणि मग डिव्हिजन. डन. अँड फोर्थ आपण आता घेऊ हा सम थोडं. फोर्थ फिफ्थ केलेस तू सॉल्व? राहिले ना, हां ठीक आहे. सिक्स्थ आणि सेवन्थ आपण सॉल्व केलाय क्लासमध्ये 7. बरं ठीक आहे, करू आपण. आता कुठले 3 सम्स करणार आहे आपण? फोर्थ. फिफ्थ तुम्ही त्याच्यानंतर करू शकता. फिफ्थ इझी आहे तसं फोर्थपेक्षा. डन. e + 4i. ठीक आहे. -2 इथे 3i कसं आले? इथे 3i 2 × -2 आय. ओके, तू डिरेक्टली केलंयस. ठीक आहे. आता आपण हा व्हेरीफाय करू मनीष. मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. 2 कॉम्प्लेक्स नंबर्स आहेत. 1 + 2i आणि -2 + i. ठीक आहे. आता 1 × पहिले आपल्याला काय करायचं? फर्स्ट टर्म ने दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय करायचं. तुला मल्टिप्लिकेशन माहिती आहे हे मेथड? ठीक आहे. काही जरी बेसिकमधलं बेसिक नसेल माहिती तरी पण इथल्या इथं क्लिअर करा, म्हणजे पुढे मोठे क्वेश्चन सॉल्व करता येतील. ठीक आहे. 1 × -2 + i. 2i × -2 -4i. प्लस कोण बोललं? तू. दोघं पण मायनसच बोललो. ठीक आहे, मायनसच आन्सर, पण मला प्लस ऐकू आलं ह्याच्याकडून. मी म्हटले तू प्लस कसं काय बोलू शकतोस? हां, 2 × 2 = 4. कुठे गेलंय? +4 +4 आहे. हां, तुम्ही मला कन्फ्यूज करून टाकता इथे. 1 + 2 -2 + i व्हेरी गुड. -4i. 2 × i + 2
ओ माय गॉड. ठीक आहे, -2 प्लस आय मायनस 4i मायनस आय. स्मार्ट. येस, तेच मी. ठीक आहे, वी विल सॉल्व हिअर. ठीक आहे, डिरेक्टली करते आता. 4i इज इक्वल टू प्लस I square is equal to -1 -2 -3i -2 -2 ठीक आहे मनीष. बेसिक. आता इथे आपल्याला नवीन काय केलं आपण, मल्टिप्लिकेशन्स केले. हे खूप स्मार्ट आहेत. ठीक आहे, आपण आपलं शिकू. आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. ही व्हॅल्यूज काय आहेत की आय इज इक्वल टू आय स्क्वेअर इज इक्वल टू आय क्यूब इज इक्वल टू आणि आय रेज टू 4 इज इक्वल टू, हे बेसिक्स 4 आयची व्हॅल्यू आणि आयचे स्क्वेअर्स आहेत, त्यांची फिक्स व्हॅल्यू आहे. ते आपण सॉल्व केल्यावरती पण कळेल. √-1 आय स्क्वेअर क्यूब 1. ठीक आहे, आता हे एकच मी सॉल्व करून दाखवते तुला. आय स्क्वेअर जरी असला सपोज, मग तुला माहिती पाहिजे की आय स्क्वेअर म्हणजे 2i. 2i म्हणजे एक आयची व्हॅल्यू काय इंटू, मग काय राहणार आहे इथे -1. कसं काय रूट, हे माहिती आहे का तुम्हाला रूट टर्म. आता हा असतो आपला 1 ला जर का रूट असेल देन ॲक्च्युली इट इज 1 रेज टू 1/2. क्यूब रूट असेल तर क्यूब रूट 1 रेज टू 3 क्यूब रूट 1 क्यूब रूट असेल तर तो वाचणार 1 रेज टू 1/3. सिम्पल. तसं आपण आहे ना, आता ह्या रूटची व्हॅल्यू आपण डिरेक्टली -1 ह्या रूटला मी काय लिहिणार आहे आणि ह्याचा स्क्वेअर आहे आयची स्क्वेअर कॅन्सल. रिमेनिंग -1. येस. आता क्यूब रूट आले तर 3 क्यूब्सला एकत्र करायचे, तिन्ही सॉल्व करायचे. एक्झाममध्ये नाही आठवलं तुला आय -1 आहे का आय आहे का -1 आहे का 1 आहे, कन्फ्युजन होतंच. सो लगेच सॉल्व करायचं, 1 मिनटं पण वेस्ट नाही घालायचा. सो मल्टिप्लिकेशन कळलं तुला, त्याच्यात न्यू हे फक्त व्हॅल्यू ॲड केली होती. येस, यू आर राईट वरद, गुड बॉय. ठीक आहे, आता सी आपण 4th क्यूब पाहिले. थांब, पहिले आपण व्हेरीफाय करू मनीष सोबत सगळेच सम्स. फर्स्ट सॉल्व केला, मल्टिप्लिकेशन केलं. सेकंड सम मध्ये आपल्याला डिव्हिजन आहे. इफ यू आर डुईंग डिव्हिजन, व्हॉट यू आर गोइंग टू डू? ओके, वी आर गोइंग टू मल्टिप्लाय विथ कॉन्जुगेट ऑफ द डिनॉमिनेटर. न्यूमरेटरनी करायचे का? ओके, सो यू आर क्लिअर. आता ह्याचा कॉन्जुगेट काय असणार आहे? Hmm. 1 plus I. So multiply by multiply by 1 plus I. ठीक आहे, हे सॉल्व करू शकता तुम्ही. ह्याला दोघांना मल्टिप्लाय करायचं, हे दोघांची मल्टिप्लिकेशन सगळे आय स्क्वेअर येणार. वॉट एव्हर सोल्युशन तू ट्राय कर, जेवढे येतात तेवढे. तुला माहिती आहे आता मेथड कशी आहे. ठीक आहे, थर्ड वन
बोथ ब्रॅकेट्स मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन नंतर ना परत कॉन्जुगेटनी मल्टिप्लिकेशन करणार आहे. ठीक आहे, थर्ड डन. फोर्थ वन मध्ये काय केलं तुम्ही सगळ्यांनी? ॲडिशन ऑफ टू डिव्हिजन्स. डिनॉमिनेटर सेम नाहीये. येस, ओके, दाखव मला तुझा आन्सर. हे ना, या ठीक आहे, आपण सॉल्व करू, बाकीच्यांना पण कळेल. केलं? ठीक आहे. फोर्थ क्वेश्चन ऑफ क्वेश्चन नंबर 2 चा फोर्थ. सो थांब, मी बरोबर आहे का चेक करते, पहिले क्वेश्चन लिहिते. 3 + 2i अपॉन 2 - 5i प्लस 3 - 2i अपॉन 2 + 5i. ठीक आहे. आता बेसिकली तुम्ही 2 - 5i आणि 2 + 5i हा फॉर्म्युला घालून का नाही केलं? हा फॉर्म्युला a² - b² = a + b, a - b. इथं होतं ना 2 - 5i 2 + 5i. का नाही होत? तू का नाही केलंस? आठवलं नाही? आठवायचं नाही, हे नाहीच यूज करायचं आपल्याला. का? बिकॉज a² - b² हा जो फॉर्म्युला आहे, कधी अप्लाय केलाय आपण? हे कधी होणार आहे ह्या टर्मचं? डिनॉमिनेटर सेम इज, आपण फक्त ह्याचं बोलतोय, ह्या टर्मचं, राईट? ह्याला काही डिनॉमिनेटरचं बघायचंच नाहीये. ही टर्म आपण असं का नाही केलं जे आधी सॉल्व्ह केलं होतं? डिरेक्टली आपण हा फॉर्म्युला टाकू शकत होतो खाली. काय? 2² 4 - 25 + 20. एक्झॅक्टली, आय वॉज एक्सपेक्टिंग दिस. ॲडिशन आहे ना मध्ये. इथं काय काय म्हटलं? विसरलो म्हणे. मग विसरलं कशाला बोलला? आता मी आठवण करून दिली, परत तसं इम्प्लाय करून सॉल्व्ह करत बसला असता. ठीक आहे. आता इथे मल्टिप्लिकेशन, इथे मल्टिप्लिकेशनची साईन आहे, राईट? म्हणून होणार. इफ इट इज ॲडिशन, वी आर नॉट गोइंग टू ॲड इट सिम्पली बाय अप्लाइंग फॉर्म्युला. ओके, विसरलो असं नाही. मॅथ्ससाठी फक्त कॉन्सन्ट्रेशन आणि प्रॅक्टिस. इथं जर का तू अजून थोडं 5 मिनिटं जरी दिला असतंस की लाईक ठीक आहे इथं ॲडिशन आहे, मग मी कशाला विसरलो आणि मी कशाला सॉल्व्ह केलं असतं असं. ठीक आहे, फाईन. तरी तुम्ही लगेच सांगितलं. गुड. ठीक आहे, मनीष तुला कळतंय? a² - b² चा फॉर्म्युला माहिती होता तुला 10th मध्ये? व्हेरी गुड. a + b² चा फॉर्म्युला? a + b² चा फॉर्म्युला a² + हां, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कॉन्फिडेंट. चुकलं काय करणार आहे? मी मारणार आहे तुम्हाला? तुम्हाला काय होणार आहे? शिकणार ना तुम्ही. इट्स ओके. सी, a² + 2ab + b². बट स्टील आय अप्रिशिएट फ्रॉम बोथ ऑफ यू हिम, बिकॉज तो आज फर्स्ट लेक्चरला आलाय. सगळं ऑनलाईन बघितलं असेल, काय माहिती कधी, आय डोंट नो. तेवढं डेडिकेशननी केलं पण त्याने. गुड. आणि फॉर्म्युलाज पण येतात. ठीक आहे, तुम्ही तर डिरेक्टली लाईव्ह बॅचमध्येच आलाय, सो गुड. फॉर्म्युलाज क्लिअर झाले. ठीक आहे, हे सॉल्व्ह करूयात आपण. आता काय करणार आहे? फर्स्ट थिंग, इथं तर आपल्याला काही डिनॉमिनेटर वगैरे सेम नाही आहे, म्हणून आपल्याला
बेसिक काय करतो आपण, पहिले डिनॉमिनेटर सेम करायचा असतो, म्हणून क्रॉस मल्टिप्लिकेशन कडे चाललं. ठीक आहे, मग आता 3 + 2i 2 + 5i plus 2 - 5i. Very good. Denominator 2 व्हेरी गुड. आता मल्टिप्लिकेशन मनीष सांगणार आहे ह्या दोन्हीचं. 3 × 2 = 6. व्हेरी गुड. 15i plus very good 10i square plus Salil, see here, tell me multiplication of this both. हे बघ इथं माझ्याकडे बघ, तू फक्त एवढं सॉल्व करायचं, तुला मल्टिप्लाय करायचं. हां, 3 × 2 = 6. Very good. Why you're so slow? He's using his brain. 5 × 3 = 15i 5 plus 10i square. Any doubt in this step? आता 2i 5i तुमचा फेवरेट. काय करणार इथं आता? इथं मल्टिप्लाय करायची गरज. 2 स्क्वेअर बरोबर. हां ठीक आहे. आता इथं तुम्ही काय करणार आहे, देअरफॉर काय फॉर्म्युला अप्लाय केलाय? इथे तो अप्लाय केला आपण. आता सगळे लाईक टर्म्स टुगेदर डिरेक्टली सॉल्व करू का? ठीक आहे, लाईक टर्म्स घेऊ पहिले. 6 + 6 आता व्हेरी गुड, व्हेरी गुड. 10i square. Very good. 20i square upon 2 square. I square ची value -1. Therefore, I square is equal to -1. Okay. आता 12 - 20 I square ला काय कर? येस. ओके ठीक आहे. थांब काय? मग मी बोलवलं असतं ना, पुढचा सम सॉल्व करशील. ठीक आहे, बरंच सॉल्व करेल. ओ एक मिनिट. 12 - 20 I square. 12 - 20 I square upon okay 4 - 25 into -1 is equal to 12 4 plus
Okay, very good. 12 plus 20 upon 29. 12 plus 20, 32 upon 29. एकदा बॅक साइड चेक कर. आम्ही चेक कर. 3.1 मधला 4th. (8/29) आपली साइन मिस्टेक झाली असणार आता. (6 + 6 = 12) minus become plus. ही तक +20 आहे. ठीक आहे. तो +20 +20 इथं होणार मग -20. 12 - 20 ठीक आहे. आता आपल्याला हा फक्त एकच पार्ट भेटलाय, तो आहे ए असणार. आता a + IB, a ची व्हॅल्यू तर भेटली आहे, मग इमॅजिनरी पार्टच नाहीये, राईट. मग तो आपला असणार 0I. हां, म्हणजे फक्त दाखवायला. आता तुम्ही एवढं सॉल्व केल्यानंतर ना परत एकदा इथं काय करायचं, a = -8/29 स्क्वेअर करायचं पूर्ण आन्सरला आणि b = 0. ठीक आहे. हां, फक्त 0 लिहायचं बिकॉज इमॅजिनरी पार्ट सोबतची व्हॅल्यू काय b आहे. मग b ची व्हॅल्यू त्यांनी विचारली ना, फाइंड द व्हॅल्यू ऑफ a अँड b. ठीक आहे. 5th नाही सोडवलं का? ठीक आहे, आपण सॉल्व करू. येस, यू आर राईट. -8/29. हम्म, 6. आता 5th क्वेश्चन. 5th क्वेश्चन काय आहे? 2 + upon √-3. काय प्रॉब्लेम? हां, तू आईच. हां, ठीक आहे. फर्स्ट थिंग, हे कुठल्या फॉर्म मध्ये, कुठलं ऑपरेशन आहे? डिव्हिजन. हे सगळ्यांना माहिती, ओळखता येते. सेकंड थिंग, आता डिव्हिजन असल्यावरती तुम्ही काय करणार आहे? कॉन्जुगेट. कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय. तुम्ही ठीक आहे, आपण करूयात. 2 + √I करायचं का डिरेक्टली कॉन्जुगेटने करून टाकू? ठीक आहे. I √3 upon 4 + I √3. राईट. आता डिव्हिजन हे आपल्याला असं करावंच लागणार आहे बिकॉज कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल फॉर्म आहे, स्टँडर्ड फॉर्म. आयला बाहेर काढल्यानंतर ना तो विजिबल आहे, तो इमेजनरी पार्ट दिसणार, म्हणून आपण हे करणार. ठीक आहे. आता कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय करणार आहे आपण. कॉन्जुगेट 2 + I √3 upon 4 + I √3 into 4 - I √3 upon 4 - I √3. ह्याच्यात काही सुद्धा डिफिकल्ट नाही आहे. मल्टिप्लाय करायचे. 2 + √3I कर लिहू. 3I into 4 -
3i upon favorite. Wait guys, we will solve here first, then you copy. कॉपी नाही, तुमचं तुम्ही सॉल्व करा. हां ठीक आहे. आता 4 प्लस आय रूट 3 इंटू 4 मायनस आय रूट 3. फोर स्क्वेअर मायनस आय रूट इझी. इथे लिहा काय, देअरफोर square plus b square, since a square minus b square is equal to a plus b ठीक है. आता is equal to root fast multiplication 2 into 4 2 into 4 8 4 चा 8 आणि 2 into minus 2 root 3i root 3 into 4 plus i. आता minus sign. Very good. इथे एकदा हे बघा, रूट 3i इंटू रूट 3i आणि ह्याला आहे मायनस साइन. सो रूट 3 इंटू रूट 3 आय स्क्वेअर इंटू आय स्क्वेअर मायनस साइन मायनस 3 आय स्क्वेअरची व्हॅल्यू प्लस 3 गॉट क्या 3i स्क्वेअर. ह्याची पूर्ण व्हॅल्यू आपण फाइंड केली आहे, ती आपण सबस्टिट्यूट करू सेकंड स्टेपला. 4 स्क्वेअर आय स्क्वेअर 3 रूट 3 इंटू रूट 3 ओके इज इक्वल टू 8 मायनस 2 रूट 3i plus 4 root 3i plus 3. Very good. Upon 16 minus I square ची value into 3. जेवढं स्टेप बाय स्टेप सॉल्व करताल तेवढं. Okay, you are not going to let me talk. 8 minus 8 plus 3 11 minus root 3i plus root 3i 4 5 6 2 root. बेसिकली तुम्हाला हे रफ या minus 2 root 3i plus 4 root 3i. इथे मायनस साइन आहे का, ओके प्लस हायेस्ट फर्स्ट थिंग. आता रूट मध्ये जर का असं असतं 2 रूट 3i प्लस 4 रूट 2i. फर्स्ट थिंग मी काय विचारतेय, वरद अँड सलील, ह्या दोघांचं ऍडिशन करू शकता का तुम्ही? का नाही करू शकत? बेस सेम नाहीये, ठीक आहे. सो हा टर्म तर ऍडिशन नाही होणार. ह्यांचं का आपण तुम्ही का डिरेक्टली मायनस केलं किंवा सबट्रॅक्ट केलं? बिकॉज त्यांचा बेस सेम आहे. बिकॉज रूट मध्ये 3 आहे, इथं पण रूट 3i आहे. इज इक्वल टू 4 मायनस 2. वन थिंग, हायेस्ट नंबर साइन इथे दोन टर्म्स आहेत, हा एक टर्म आणि हा एक टर्म. हां वरद 4 ची साइन. पण तू काय म्हणतोयस इतक्या वेळ?
रिमेनिंग का हळू इट्स ओके मायनस 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 3 बिग व्हेरी गुड बिग नंबरची साईन प्लस आहे सो ओके 2√3i लिहू मग इथं डिरेक्टली प्लस रूट upon 16 minus minus become plus 3 fine 2√3i upon हा 16 आहे का 16 plus 3 is upon 19 is equal to 11 upon 19 मनीष रियल नंबर कुठला आहे बसून सांग रिलॅक्स 11 अपॉन आणि इमॅजिनरी नंबर ठीक आहे व्हेरी गुड नोट डाऊन करा पटकन तो एक्झाम्पल एक मिनट 8 9 10 11 ग्रेट स्टुडंट्स ग्रेट एक मिनट मग इथं 3 स्क्वेअर इथं 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 काय आपल्याला कुठं गेला तो टर्म 4 मायनस हा एक टर्म आहे आणि 4 मायनस i√3 राईट 4 2 जा 8 2√3i स्क्वेअर आहे स्क्वेअर इथे थांब आपण सॉल्व करू तो फक्त टर्म आपला हा टर्म हे मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण एकदा 2 × 4 8 2 × √3i minus 2√3i 2 √3i × 4 4√3i इथपर्यंत कळलं आता नेक्स्ट √3i minus √3i आपण ते सॉल्व करू इथे लगेच काय √3 ठीक आहे √3 येस मायनस √3i स्क्वेअर आहे हा मग -3 चा स्क्वेअर आणि i चा स्क्वेअर बिकॉज आय विल टेल यू √3 × √3 हा ऑलरेडी आहे आत मग त्याचा स्क्वेअर घेतलाय आपण मग हे मल्टिप्लाय केल्यानंतर तर 3 येणार आहे मग त्याचा स्क्वेअर येणार ना सेकंड स्टेप कळतंय का ठीक आहे आता आपल्याला हे माहिती की 2 चा √2 चा आपण जर का स्क्वेअर घेतला तर तो काय करणार पहिले रूट टर्म इंटू 2 टू कॅन्सल रिमेनिंग 2 ठीक आहे आता हा टर्म आपण बघू √3 चे इथे ऑलरेडी आणि 2 √3 ला मल्टिप्लाय करायचं आपल्याला आणि त्यांचा स्क्वेअर
बिकॉज आपल्याला स्क्वेअर 11/19 हेच करेक्ट आन्सर आहे काय. मागे 17/19 दिले ते दुसऱ्या बुकमध्ये आहे. हां मी पण चेक केलं आत्ता, न्यू बुकमध्ये 11/19 आहे. सो ठीक आहे, वेट वेट. आता ठीक आहे, मीच सॉल्व करते. तुम्ही 6 सोडवलाय. आय एम सिस्टम ठीक आहे. मनीष हे सॉल्व करता येईल तुला. 4⁸ 4 इंटू 8 I⁸ -3 इंटू I⁹ सॉल्व करता येईल. I ची व्हॅल्यू काय. I इज इक्वल टू √(-1). I² इज इक्वल टू I⁵ इज इक्वल टू -I. I⁴ इज इक्वल टू 1. आता बेसिकली हा आपल्याला तुम्हाला इथे पण ऑड नंबर वगैरे जे काही प्रॉब्लेम असेल तर फर्स्ट थिंग आपण काय बघणार आहे की 4चा मल्टिपल येतोय का त्याच्यात. I⁵ आता 888 होतं इथे 222 केलं. आता मग बिकॉज 4 इंटू 222 होतं. सिम्प्लिफिके आता बघा आयची व्हॅल्यू आहे √-1, I² ची आहे -1 आणि I³ ची आहे -I आणि ही I⁴ ची आहे 1. म्हणजे 1 सगळ्यात सिम्पल आहे. कशाची व्हॅल्यू ती I⁴. सो I⁴ लाच ट्राय करायचं आपण की इथे भेटतंय का आपल्याला. बिकॉज त्यांचं मल्टिप्लिकेशन जास्त सिम्पल जाणार आहे तुम्हाला सॉल्व करताना. बिकॉज 1 कुणी विथ 1 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग विल बी सेम. सो इथे जास्तीत जास्त तुम्ही आता सगळे ट्राय करता हे क्वेश्चन्स, तेव्हा तुम्ही फर्स्ट बघणार आहे मल्टिपल ऑफ 4 आहे का नाही. ठीक आहे. हां ठीक आहे. I⁴ पहिले ट्राय करायचा आणि वॉट एव्हर मल्टिप्लिकेशन, बिकॉज I⁴ ची व्हॅल्यू आहे 1. मग I⁴ एनिथिंग विल बी 1. सो इथे आपण ती कन्सेप्ट फॉलो करणार आहे. फर्स्ट स्टेप. आता इथे आपण हे ओरली सॉल्व करायचं एक क्वेश्चन. 7 सॉल्व करायचं ह्याच्यातला कुठला. हां ठीक आहे. I⁵30 एकच मी सॉल्व करते म्हणजे रेफरन्ससाठी. I⁵30 प्लस I⁵ 40 50 60 प्लस I⁴40 50 प्लस I⁵60. ओके. आता पहिले आपण सिम्प्लिफाय करून घेऊयात. I⁵30 I⁵3 इंटू 10 I⁵2 नहीं करू 2 इंटू I² ब्रॅकेट इंटू 15. इथपर्यंत काही डाऊट मनीष. क्लिअर. ओके. सो प्लस ओके 4 इंटू 10 प्लस ओके व्हेरी गुड. तुम्हाला जरी नाही आलं लगेच 5 नी पहिले डिवाइड करायचं 4 नी किंवा 50 ला डिवाइड करायचं 2 नी. ठीक आहे. फिफ्टीन इंटू 4 60 I⁴4 इंटू 60 15 ठीक आहे. I² ची व्हॅल्यू
व्हेरी गुड. कळलं का? -1. ठीक आहे, पहिले सॉल्व. +1 गुड बॉईज. फक्त सिम्प्लिफाय करायचं, ट्राय करायचं. ओके. आणि हे काय म्हणत होते मी, इथे -1⁻15 डिरेक्टली -1 बिकॉज ऑड रेस्ट ऑड आहे. इवन असतं तर पॉवर मायनस मायनस प्लस झालं असतं. ठीक आहे. एकदा ओव्हरव्ह्यू ऑफ. हां हां, थर्ड क्वेश्चन मला सॉल्व पाहिजे. सगळे एक्सरसाइज 3.18 थांबा. हां, थर्ड केलं ना क्लासमध्ये. ठीक आहे, तुला थर्ड प्रॉब्लेम येईल थोडा, कारण की त्या लेक्चरला व्हॉइस नाही आहे, सो त्याला बघता नाही येणार. ठीक आहे. थर्ड युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू टेल हिम. ठीक आहे. थर्ड वन तुम्ही सांगणार आहे त्याला. थर्ड झाला. इव्हॅल्युएट फॉलोइंग मधला ह्याच्यातला काही डाऊट? 7th दाखवलं, बाकी सगळे तुम्ही करणार आहे. इझी खूप. 5th इझी, सेम ह्याच्यासारखं. 6th क्वेश्चन मध्ये सेम. 7th पण सेम. ठीक आहे, 7th पर्यंत करून या. 8th क्वेश्चन बघा काय. उद्या मला इथपर्यंत तरी दाखवा. लास्ट थर्सडेला मी होमवर्क दिलाय. हा, तुम्ही दोघं तरी. हा हा, फॉर्म्युला वाला तू पण करून ये मग उद्या. ठीक आहे. 3.2 मधला पण थांबा, पहिले 3.1 कम्प्लीट करू. 8th पर्यंत 3.1 8th पर्यंत येते का तुम्हाला सॉल्व करता? 8th क्वेश्चन बघा फक्त पटकन. हे करायचं आपल्याला, इक्वेट, स्क्वेअरिंग. नाही नाही, ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचे, लाईक टर्म्स एकत्र घ्यायचे, मग = 5. ठीक आहे. उद्या 8th आणि 9th क्वेश्चन मी घेते इथे क्लासमध्ये. 7th क्वेश्चन पर्यंत सगळं क्रिस्टल क्लिअर नोटबुक मध्ये सॉल्व करून या. तुला पण सगळं जमेल आता 8th क्वेश्चन पर्यंत. ठीक आहे. काही डाऊट असेल तर उद्या बघू. आणि रिमेनिंग 3.2 उद्याच बघू. मी उद्या घेते तुमचं, पण 3.1 पर्यंत विथ सॉल्ड एक्झाम्पल सगळं तुम्ही करून येणार आहे. आणि आपण 3.2 ची कन्सेप्ट पण केली आहे. एकदा मला सांगा फॉर्म्युला. +4AC. ओके, व्हेरी गुड. ठीक आहे, मीट यू टुमॉरो. थँक यू.